चोरीऐवजी सैफ करीनाचा मुलगा जहागीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेलिंगचा डाव होता का? आतापर्यंत नोंदवलेल्या जबाबातून नवा प्रश्न समोर. आरोपीनं मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती. समोरच दागिने असूनही चोरानं कशालाही हात लावला नाही. करीना कपूरच्या जबाबात महत्त्वपूर्ण माहिती. आरोपी चोरीऐवजी दुसऱ्याच मोठ्या कटानं घरात शिरल्यावर शिक्कामोर्तब. वांद्रे आता सुरक्षित राहिलं नाही. सैफ अली खानवरच्या हल्ल्यानंतर अजितदारा गटाचे नेते झिशान सिद्दीकींचं विधान. काही दिवसांपूर्वीच वांद्रेतच झिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकींचीही हत्या. सैफ अली खानवरचा हल्लेखोर गुजरातच्या दिशेनं पळाल्याची माहिती. आरोपीचे 5 सीसीटीव्ही फुटेज समोर. टी शर्ट बदलून नंतर दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याचं सीसीटीव्हीतून स्पष्ट. सैफ अली खान नव्हे तर आरोपी त्यांच्या मुलाच्याच हत्येच्या इराद्यानं घरात शिरला होता. जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. प्राणघातक हल्ल्यातून नशीब बलवत्तर म्हणून सैफ वाचल्याची प्रतिक्रिया. अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा. सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार. नाराज छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित. मात्र शिबिरात आलो म्हणजे सर्व आलबेल नसल्याचंही विधान. अजित पवारांशी अद्यापही भुजबळांचा बोला. धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला जाणार नाहीत. प्रकृती बिघाडाचं कारण. आजपासून शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर. सारंगी महाजन धनंजय देशमुखांच्या भेटीला. सारंगी महाजन यांची धनंजय देशमुखांसोबत चर्चा. सारंगी महाजनांकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन. आज वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी. केज कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी. बीड हत्या प्रकरणात कराड सध्या एसआयटी कोठडीत. सुदर्शन गुलेसह 6 आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार. 6ही आरोपींना बीड न्यायालयात व्हीसीद्वारे हजेरी. सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटीकडून खबरदारी. कराडवर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांवरच लक्ष्मण हाकेंनी संशय घेतला. हार्वेस्टर अनुदानासाठी शेतकऱ्यांकडे 10 लाख कुठून आले? अप्रत्यक्षपणे कराडची बाजू सावरत हाकेंचा शेतकऱ्यांना सवाल.